नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता देसाईंच्या घरामध्ये आसू आणि शिवा दोघेही आता एकटेच टेबलवर जेवायला बसलेले असतात. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा, आई आजी सीताई नाही जेवल्या का? तर आता हळू आवाजात शिवा म्हणते की त्याचं काय आहे ना आशू, आई आणि आजी त्यांच्या बेडरूममध्ये जेवल्या, तर सीताईसुद्धा तिच्या बेडरूममध्ये जेवली. ते ऐकून आता आशूला धक्का बसतो आणि आशू म्हणतो की शिवा, हे दिवसेंदिवस काय चाललं आहे तेच काही कळत नाही. आशू म्हणतो आणि संपदासुद्धा आता आपल्या विरोधात गेली. तेवढ्या संपदा तेथून जाऊ लागताच आशू संपदाला बोलवतो आणि म्हणतो, अगं संपदा, अगं ये ना इथे बस माझ्या शेजारी. संपदा तिथूनच म्हणते की काय बोल ना. तर आशू म्हणतो मला थोडंसं बोलायचं होतं. आशू म्हणतो संपदा, आपल्या घरात ना आत्तापर्यंत अशी भांडणं होतच नाही, ही पहिली वेळ आहे. संपदा म्हणते दादा, मलासुद्धा तेच म्हणायचं आहे. आशू म्हणतो हे बघ संपदा, आपण जर मनात राग धरून ठेवला आणि असंच जर वागत राहिलो तर मग कसं होणार, तूच सांग बरं. तर संपदा म्हणते की मलासुद्धा एक्झॅक्टली तेच म्हणायचं आहे दादा. संपदा म्हणते की फिरून फिरून तिथेच येणार आणि नेहमीसारखी तेच वाद होणार, यापेक्षा काय होणार आहे. शिवा म्हणते की संपदा हे बघ, तू सुद्धा समजून घे ना गं, आणि यावरती काहीतरी सोल्युशन काढलंच पाहिजे असे शिवा बोलते. संपदा म्हणते की सोल्युशन काढलं पण असतं, पण तुम्हाला आईची बाजू समजूनच घ्यायची नाही, तर मग काय उपयोग. रागाने संपदा तेथून निघून जाते. तर शिवा म्हणते की आता काय करायचं आशू, ही दिव्या देखील ऐकत नाही आणि ती सुद्धा भांडणं करते. दिव्याचं नाव ऐकताच आता आशूच्या डोक्यात एक मोठी भन्नाट आयडिया क्लिक होते. आणि लगेच आता आशू म्हणतो की शिवा, अगं माझ्या डोक्यातच नाही आलं आणि माझ्याकडे ना एक भन्नाट आयडिया आहे. शिवा म्हणते काय झालं आशू. आशू म्हणतो हे बघ, आपण सगळ्यांना वीकेंडला ट्रिपला घेऊन जाऊ शिवा. आशू म्हणतो हे बघ, आपण आईला सांगू आणि चंदनला सांगू, नंतर सगळा प्लान करून टाकू आणि एक खट्टी धमाका उडवून देऊ. आशू म्हणतो लगेच मी माझ्या मॅनेजरला सगळी तयारी करायला सांगतो आणि मग रेड हँड आपण बॉम्ब टाकू. शिवा देखील आता विचार करते आणि होकार देते. ताबडतोब आता आशू हा चंदनकडे येतो आणि आता चंदन म्हणतो की मी समजू शकतो. आशू म्हणतो हे बघ, तुला राग आला असेल ना तर सोडून दे आणि तू काही मनाला वाटून घेऊ नकोस. चंदन म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही आहे, हे बघ आशू मी समजावतो दिव्याला. चंदन म्हणतो की अरे ही सुद्धा घरातली माणसे आहेत, कशाला वाद करायचा नाही का. आणि आशू आता त्याचा तो प्लान चंदनला सांगतो. चंदन म्हणतो हे बघ आशू, तू जो काही प्लान केला असेल ना तो प्लान भन्नाटच असेल, मला पूर्ण खात्री आहे आशू. आणि पटकन आशू आता त्याचा प्लान चंदनला सांगतो आणि चंदनला तो प्लान आता पटलेला असतो. आणि पटकन आता शिवा, चंदन आणि आशू सीताईच्या बेडरूममध्ये येतात. सीताई समोर येताच आता आशू म्हणतो की आई, अगं जेवलीस का तू? सीताई म्हणते हो मी जेवले, आणि तुम्ही जेवले का? तर आता आशू म्हणतो हो. आणि तेवढ्यात आता भांडणाचा विषय काढत चंदन म्हणतो सीताई, मला वाटतंय ना आमचे इथे येण्यामुळेच वाद सुरू झालेत. तेवढ्यात आता सीताई म्हणते तसं काहीच नाही आहे. आशू म्हणतो चंदन तू असला विचार करू नकोस बरं, असं काहीच नाही आहे. सीताई म्हणते की आता फक्त आपल्याला एकच बघायचं आहे आणि हे सगळं नीट कसं होईल ते. तर आशू म्हणतो अगदी बरोबर बोललीस आई. आशू म्हणतो की मला वाटतंय उर्मिला काकूसुद्धा मनाने खूप चांगले आहेत आणि त्यांनी असं काही मनात धरून नाही ठेवलंय. थोडेसे त्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे, त्यामुळे हे सगळं होतंय असे आशू आता सगळ्यांना समजावतो. आशू म्हणतो की आपण तेच त्यांचे गैरसमज दूर करायचे. तर सीताई म्हणते की म्हणजे नेमकं करायचं तरी काय, त्यावरती आपण आता विचार करूयात ना. चंदन म्हणतो की काही जरी झालं ना आशू, या सगळ्यांची मनं जुळली पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. शिवा म्हणते यासाठी आपल्या आशूकडे एक भन्नाट आयडिया आहे. तर सीताई म्हणते सांग सांग आशू, पटकन सांग. पटकन आता आशू त्याच्या मनातला प्लान सीताई, चंदन आणि सगळ्यांना सांगतो. तो प्लान ऐकताच आता चंदन खुश होतो आणि चंदन म्हणतो ही तर भन्नाट आयडिया आहे. सीताई देखील आता खुश झालेली असते. हसतच चंदन म्हणतो की पण हा प्लान वर्कआउट होणार ना. हसतच आशू म्हणतो का नाही होणार, नक्की वर्कआउट होणार. सगळेजण आता खुश झालेले असतात. सीताई म्हणते की हा जर प्लान एक्झिक्यूट झाला ना तर वंदनाताई, सीताई, माई आजी सगळेजण एकत्र येतील आणि मग किती छान होईल. सीताई म्हणते की आता भाऊसुद्धा येत आहेत आणि त्यांचासुद्धा आपल्याला हातभार लागेल आणि मदत होईल. चंदन म्हणतो मग विचार कसला करता, चला लागा कामाला. तर सीताई सगट शिवा, आशू सगळेजण आता खुश झालेले असतात. सीताई म्हणते की पण एक प्रॉब्लेम आहे, लक्ष्मण भाऊजी आणि संपदा यांनासुद्धा कन्व्हिन्स करायला हवं. शिवा म्हणते की यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे आणि प्लान आहे. हसतच सीताई म्हणते की म्हणजे सगळ्या आयडिया तयार आहे. तर सीताई म्हणते चला तर मग. आणि सगळेजण आता तयारीला लागतात.
इकडे आता दुसऱ्या दिवशी दिव्या ही सकाळी गार्डनमध्ये येऊन बसलेली असते आणि मोबाईल समोर धरून आता बसूनच तिचा सेल्फी काढू लागते. आणि तेवढ्यात आता चंदन येण्याची दिव्याला चावल लागते. पटकन तिचा मोबाईल आता तिच्या कपड्याखाली लपवत दिव्या समोर बघू लागते. चंदन तिथे येतो आणि दिव्या शेजारी बसत म्हणतो, काय ग दिव्या, अगं तू इथे? तर दिव्या म्हणते की जा ना तू, तुला तर माझ्यासाठी वेळच नाही आहे, आशू आणि शिवासोबत बोलायला आहे वेळ. तर हसतच चंदन म्हणतो की अच्छा, आपल्या बाळासाठी तू इथे आली बरोबर ना, वाव किती छान. चंदन म्हणतो की आपला पिटूकला बागेत इकडे तिकडे बागडेल, आपण त्याच्याकडे बघत असू किती छान वाटेल. तर दिव्या म्हणते की पण तुझ्याकडे वेळ नाही ना द्यायला, आणि याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. दिव्या म्हणते की आत्तापर्यंत मला किती त्रास झालाय तू बघतोयस ना. तर आता चंदनला ते सगळं आठवतं, दिव्याला कसं कामाला लावलं होतं, दिव्याला कसे चारा आणायला लावला होता, भांडी घासायला लावली होती, हे सगळं मसाला वाटायला लावला होता. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट आता चंदनला आठवते आणि दिव्याला खूप राग येत असतो. दिव्या म्हणते की आपल्याच घरात मला कसं नोकरासारखे वागवतात बघितलं ना. तर हसतच चंदन म्हटलेला असतो की अरे वा, रागाच्या भरात तू हे याला आपलं घर म्हटली, हे देखील छान झालं. रडतच दिव्या म्हणते की चंदन आता माझी सगळी सहनशीलता संपली रे. आणि त्यानंतर आता चंदन दिव्याचा पाय हंड्यात अटकतो आणि चंदन हसू लागतो. तर दिव्या मोठमोठ्याने ओरडू लागते आणि त्यानंतर आता दिव्याचा पाय हंड्यामध्ये एकदम पक्का अटकलेला असतो. चंदन म्हणतो मी तुला काही मदत करू का. तर आता दिव्या म्हणते की काही गरज नाही आहे, ठीक आहे असे म्हणत चंदन आता कॉटवर जातो आणि मस्तपैकी झोपतो. आणि आता पाय काढण्याचा दिव्या प्रयत्न करू लागते, पण हंड्यातून काही दिव्याचा पाय निघत नसतो. तसाच हंडा चालत चालत लंगडत लंगडत घेऊन दिव्या ही चंदनपाशी येते आणि म्हणते चंदन. तर पटकन दिव्याचा तोल जाऊन आता दिव्या ही चंदनच्या अंगावर पडते. चंदन आता दिव्याला मिठीत घेतो. दिव्या म्हणते चंदन मला मदत कर, माझा पाय अटकलाय. तर चंदन म्हणतो तू इथे अटकलीस त्याचं काय. पटकन दिव्या बाजूला होते आणि चंदन आता पुन्हा झोपायचे नाटक करतो. तर पाय उचलून हंड्यासकट आता दिव्या म्हणते हा हंडा निघला ना तुझ्या डोक्यातच घालते. चंदन म्हणतो की आवाज हळू कर ग दिव्या, मला झोपू दे. दिव्याला अजूनच राग येतो आणि पुन्हा आता दिव्या हंडा काढण्याचा प्रयत्न करू लागते, पण हंडा काही निघत नसतो. तर आता चंदन म्हणतो की दिव्या अगं झोपू दे ना, कशाला मला हलवते. आणि नाविलाजाने दिव्या आता तसाच पाय घेऊन खाली बसलेली असते आणि दिव्या तशीच आता सकाळ होईपर्यंत बसलेली असते. सकाळी उठून आता चंदन बघतो तर दिव्या तशीच बसलेली. गुड मॉर्निंग करत चंदन म्हणतो थांब मी हंडा काढतो, तिकडे बघ थोडा त्रास कमी होईल. दिव्या म्हणते काहीच गरज नाहीये. तर चंदन म्हणतो राहू दे मग. तर दिव्या म्हणते नको नको काढ हंडा. चंदन म्हणतो हे बघ हंडा काढायला आता थोडं दुखणारच. असे म्हणत आता चंदन हंडा काढू लागतो आणि पटकन आता चंदनने दिव्याच्या पायातून हंडा काढलेला असतो. त्यानंतर आता दिव्या म्हणते हे जर रात्री केलं असतं तर मला छानपैकी झोप तरी लागली असती. चंदन म्हणतो की मग कशाला बोलायचं, तू तर म्हणाली होती माझं माझं मी बघून घेईल आणि मी माझ्या हाताने हंडा काढील, मग कशाला मी येईन. दिव्या म्हणते की अरे मी लाख बोलेन पण तू मला मदत करायला नको होती का. चंदन म्हणतो हे काय, मग केली ना आत्ता मदत. ते सगळं आठवून आता चंदन हा बागेत दिव्या शेजारी मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो की असे तुझे पापाचे घडे किती भरलेत काय माहिती दिव्या. तर आता दिव्या अजूनच रागवते. तर चंदन आता दिव्याला समजावू लागतो. चंदन म्हणतो हे बघ दिव्या, तू मागच्या सगळ्या गोष्टी आठवून परत आता स्वतःला का त्रास करून घेतेस. त्यानंतर आता चंदन दिव्याला म्हणतो की दिव्या बरं आता ऐक ना, तुझा आता आपण हा प्लान ना जरा एक्झिक्यूट करूया, आपण कुठेतरी काही दिवस फिरायला जाऊयात का. चंदन म्हणतो की त्याने काय होईल माहिती का दिव्या, तुझा मूडसुद्धा ठीक होईल आणि बाळाला सुद्धा छान वाटेल आणि माझ्याबद्दलचा तुझ्या मनात जो काही राग आहे ना तो सुद्धा निघून जाईल दिव्या. बघ आपण बाहेर फिरायला गेलो तर किती फायदे आहेत. दिव्या म्हणते कधी जायचं. दिव्या खुश झालेली असते. तर चंदन म्हणतो लगेच जायचं आणि लागा तयारीला. दिव्या म्हणते आपण तिघेच का. तर चंदन म्हणतो नाही नाही आपण सगळेच जायचं. तर दिव्या म्हणते सगळेच. तर चंदन म्हणतो हो. चंदन म्हणतो देसाई कुटुंब आणि पाटील कुटुंब असे आपण सगळेच जण आता फिरायला जाणार आहोत. लगेच दिव्याच्या लक्षात आलेलं असतं आणि दिव्या विचार करते की म्हणजे हा चंदन ना यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, पण चला आपली मज्जा होईल आणि बघूया याची ट्रिक
काय करते ते। आणि इकडे आता लक्ष्मणने सुद्धा उर्मिलाला त्या गार्डनमध्ये आणलेले असते। त्यानंतर आता खांद्यावर हात ठेवत लक्ष्मण म्हणतो की उर्मिला, काय झालं, अजूनही तुझ्या डोक्यात तसाच राग आहे का? हे जे काही झालंय ना ते फक्त एका छोट्या छोट्या गैरसमजामुळे झालंय उर्मिला, तेव्हा तू दे ना सोडून ह्या सगळ्या गोष्टी, असे म्हणत आता लक्ष्मण हा उर्मिलाला समजावू लागतो। उर्मिला म्हणते की हे सगळं मला माहिती आहे आणि हे यामध्ये सगळेजण मलाच दोष देतात। लक्ष्मण म्हणतो, हे बघ उर्मिला, तुला कोणीच जज करत नाही। उर्मिला म्हणते, हे बघा, घरात ज्यावेळेस हा विषय निघाला होता त्यावेळेस तुम्ही सुद्धा माझी बाजू घ्यायला हवी होती। आणि लक्ष्मण म्हणतो की मी कशी तुझी बाजू घेणार, तुझाच दोष होता आणि तुझी चूक होती ना उर्मिला। तर आता उर्मिला म्हणते की तुम्ही एकदा माझ्या जागेवर उभा राहून विचार करा ना। उर्मिला म्हणते, तुम्ही माझ्याकडे पैसे दिले नव्हते आणि ते मला सापडत नव्हते, मला किती टेन्शन आलं होतं माहिती आहे का तुम्हाला? तर लक्ष्मण म्हणतो, बरोबर आहे उर्मिला तुझं देखील। त्यानंतर आता लक्ष्मण म्हणतो की एवढे वर्ष उर्मिला आपण सगळेजण एकत्र आहोत, तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळेजण असंच एकत्र राहूयात ना। आणि त्यानंतर आता उर्मिला विचार करते। इकडे आता दुसऱ्या दिवशी एक मोठं सरप्राईज मिळालेलं असतं आणि चक्क भाऊ आता देसाईंच्या घरी आलेले असतात। हॉलमध्ये येताच आता भाऊ लक्ष्मणला हाका मारतात। पटकन आता सगळ्यांनी तयारी केलेली असते आणि सगळेजण ट्रिपला जाणार असतात। भाऊ म्हणतात, लक्ष्मण अरे आवरलं का सगळं, संपदा कुठे आहे? पटकन संपदा बॅग घेऊन येते आणि म्हणते, हे काय भाऊ, आमची सगळी तयारी झाली। आणि तेवढ्यात माझी आजी वंदना तिथे येतात। तर भाऊ म्हणतात, हे बघा आजी आणि वंदनाताईसुद्धा आल्यात। आणि तेवढ्यात आता वंदना म्हणते की मी काय म्हणते भाऊ, तुम्ही जरा आराम करा ना आणि तुम्ही बसा ना। तर तेवढ्याच सीताई बॅग घेऊन येते। तर भाऊ म्हणतात की असं काय करताय, आपण आता सगळेजण एकाच कुटुंबाचा भाग आहोत। भाऊ म्हणतात, हे बघा, तुम्ही आमच्या कुटुंबाचा भाग आहोत आणि ही ट्रीप ना तुमच्याशिवाय कंप्लीट होणार नाही। तर सीताई म्हणते की अगदी बरोबर बोललात। तेवढ्यात पाठीमागून सुहास आणि कीर्तीसुद्धा त्यांचे आवरून तिथे आलेले असतात। तर आशू आणि शिवासुद्धा तिथे आवरून येतात। आणि तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की भाऊ ऑफिसची जरा काही कामं आहेत। तर भाऊ म्हणतात, मी ना ऑफिसची कामं अगोदरच ॲडजस्ट केलेली आहे। तर आता लक्ष्मण म्हणतो की अरे आशूचं एक महत्त्वाची मीटिंग आहे। लक्ष्मणकडे बघत आता आशू म्हणतो की सगळ्या मीटिंग मग कॅन्सल। आणि लगेच आता भाऊ म्हणतात, जेवढं आपण कामाला महत्त्व देतो ना तेवढं कुटुंबाला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे। आणि तेवढ्याच संपदा म्हणते की एकदम राईट। भाऊ म्हणतात, हे बघा, आपण शेवटचं कधी फिरायला गेलो होतो ते सांगा। संपदा म्हणते की हे बघा, आपल्याला नाही का शिवाबाईंनी मुंबईला फिरायला घेऊन गेली होती। भाऊ म्हणतात की अगदी बरोबर। संपदा म्हणते की फक्त आपण मुंबईच फिरलोय, पण बाहेर आपण कुठेच फिरायला गेलेलो नाहीयेत। आशू म्हणतो, खरंय बरं का संपदा तुझं। आणि लगेच आता आशू म्हणतो की अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहेत का? उर्मिला म्हणते, भाऊ तुम्ही आत्ताच आला आहात, जरा आराम करा ना। भाऊ म्हणतात, जसा शरीराला आराम हवा असतो ना तसा मनाला सुद्धा आराम हवा असतो आणि त्यामुळेच तर पिकनिक काढली। चला, तर तेवढ्यात आता चंदन आणि दिव्यासुद्धा तिथे येतात। चंदन म्हणतो की प्रवासात खायला ना मस्तपैकी आहार घेतलाय मी। भाऊ आता कीर्ती सुहासकडे बघतात आणि म्हणतात, तुमच्या बॅगा कुठे आहे? कीर्ती म्हणते, भाऊ तुम्ही ऐका ना, तुम्ही आत्ताच आलात ना, तर तुम्ही आराम करा। तर भाऊ म्हणतात, मी ठीक आहे। आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की तुम्हाला नसलं यायचं तर नका येऊ। सुहास म्हणतो, नाही नाही, असं कसं, आम्हाला यायचं ना, आम्ही लगेच बॅग भरतो। भाऊ म्हणतात की मग आवरा लवकर। तेवढ्यात माई आजी म्हणते की भाऊ मी काय म्हणते, मला आत्ताच कुठंतरी बरं वाटायला लागलं, म्हातारीला कशाला घेऊन जाता तुम्ही? भाऊ म्हणतात की हे घ्या। सीताई म्हणते, आजी असं काय करता, हे सुद्धा येणार आहेत। आणि ते शब्द ऐकताच आता सगळेजण हसू लागतात। तर भाऊ म्हणतात, ठीक आहे, मी म्हातारा तर म्हातारा, पण मी काही जरी झालं तरी मज्जा करणार बाबा। भाऊ म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, आपण दोन म्हातारे ना तिकडे मज्जा करूयात। तर माई आजी खुश होते। सगळ्यांना आता घेऊन भाऊ हे पिकनिकला निघालेले असतात। आणि आता देसाई आणि पाटील घराण्याची एकत्र पिकनिक आता मस्तपैकी सगळेजण कशी दणकेबाजमध्ये धूमधडाक्यात सेलिब्रेट करतात। आणि त्यानंतर आता आशू आणि शिवा कसे सगळ्यांना एकत्र आणतात आणि सुहास कीर्तीचा प्लान आता फाट्यावरती मारून आता शिवा कशी पुन्हा सगळ्यांना एकत्र करते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।